नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम व माझ्यासोबत शिरपूर तालुका मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री गजानरावजी ढवळे हे त्यांच्या तुरीच्या शेतामधून जॉईन आहेत. गजानन भाऊ नमस्कार. नमस्कार. गजानन भाऊ, मी आपल्याला प्रथम विनंती करतोय की आपणच आपला स्वतः परिचय द्यायचा आहे. म्हणजे आपण किती वर्षापासून शेती करता, आपण कोणकोणती पिके घेता, सोबतच आपण आतापर्यंत कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रयोग केले किंवा आतापर्यंत आपण जे काम केलंय याचा गौरव कुठं कुठं झाला, कोणकोणते अवॉर्ड आपल्याला मिळाले, आणि मग त्यानंतर आपण तुरीबाबत चर्चा करणार आहोत. माझा परिचय, मी डॉक्टर गजानन केशवराव ढवळे, राहणार शिरपूर, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मी गेली जवळपास 35 वर्षापासून शेती करतोय. पूर्वी आमची एकत्रित शेती होती. मोठे बंधू शेती बघायचे. मी वैद्यकीय व्यवसाय करायचो. परंतु कालांतराने आमची शेती विभागणी झाली आणि त्यानंतर माझ्या शेतीचं व्यवस्थापन, माझ्या वाट्याला जेवढी आली त्या शेतीचं व्यवस्थापन मी माझ्याकडे घेतलं. आणि सुरुवातीला जी आपली पारंपरिक पिकं आहेत, कापूस वगैरे आहे, साधारण 90च्या दशकामध्ये आपल्याकडे थोडाफार कापसाचा पेरा असायचा बरोबर. आणि त्यासोबत उडीद, मूग आणि सोयाबीन आणि ज्वार अशी पिकं पारंपरिक पिकं असायची. परंतु कपाशीमध्ये खर्च आणि उत्पादन याचं गुणोत्तर कधीच जुळलं नाही. त्यामुळं कापसामध्ये तसं तोट्याचंच गणित असायचं. त्यामुळं 2000 पासून कापूस पेरा बंद केला आणि कापसाच्या ऐवजी एक कॅश क्रॉप आपल्याकडे असायला पाहिजे. त्या दृष्टीने मग हळद लावायला सुरुवात केली 1998 पासून. बर. 1998 पासून हळद लावायला सुरुवात केली आणि इतर सोयाबीन, उडीद, मूग अशी जी पारंपरिक पिकं होती ती सुद्धा असायची. आणि हळदीमध्ये सुरुवातीला मी एकरी 18 क्विंटलच्या आसपास सुरुवातीला पहिल्या वर्षी उत्पादन मिळवलं. आणि हळूहळू त्याच्यामध्ये प्रयोग करत आणि त्या पिकाला निश्चित कोणत्या कोणत्या अन्नद्रव्याची घटक असते याचा बारीक बारीक अभ्यास करून त्याच्यामध्ये माझ्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करत करत मी हळूहळू 18 क्विंटल पासून 26-27 क्विंटल, 30-35 क्विंटल असं करत करत 2010-11 मध्ये रेकॉर्ड ब्रेक, महाराष्ट्रामध्ये सर्वात हायेस्ट उत्पादन मी एकरी 54 क्विंटल सुकलेली पॉलिश केलेली पक्क्या हळदीचं उत्पादन केल्याचं माझं रेकॉर्ड आहे. आणि आजही माझं उत्पादन जे आहे हळदीमध्ये ते 40 ते 42च्या आसपास सतत कॉन्स्टंट आहे. माझं उत्पादन फक्त दुष्काळी वर्ष, ज्या वर्षी अतिशय पाऊस कमी असतो आणि माझ्याकडे जे विहिरीचं ओलीत असतं, तर विहिरीला जर पाणी कमी असलं तरच मला 28-30 क्विंटल पर्यंत उत्पादन खाली घसरतं. अन्यथा चांगला जा पावसाळ्यामध्ये आजही माझं 40-42 पर्यंत माझं उत्पादन आजही कॉन्स्टंट आहे. त्यासोबत सोयाबीनमध्ये सोयाबीनमध्ये माझा एकरी बियाण्याचा जो रेशो आहे, तो माझा बियाण्याचा रेशो 12 ते 13 किलो प्रति एकर मी बैलाच्या तिपणीने बियाण्याची पेरणी करत असतो. 2 बर. तासामधलं अंतर 18 इंच असतं. आणि एवढं कमी बियाणं वापरून माझं उत्पादन 10 क्विंटल पासून 13 क्विंटल पर्यंत वर्षाचं साधारण जे पाऊसमान आणि वातावरण योग्य असेल तर त्या बर. वर्षी मला 10 ते 13 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळतं. आणि केवळ 2 किंवा 3 स्प्रे मी सोयाबीनवर घेत असतो आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. तद्वतच सोयाबीनमध्ये जे आपल्याकडे काही क्षेत्र सोल ठेवलं असतं की ज्याच्यामध्ये रब्बीमध्ये चना किंवा गहू घेतला जातो आणि काही क्षेत्रावर इंटरक्रॉप म्हणून तुरीचं पीक त्याच्यामध्ये घेतलं जातं. तुरीचं पीक माझं इंटरक्रॉप असतं ते जे साधारण 7व्या तासाला ओळ असते. म्हणजे 6 तास सोयाबीनचे हम्म. आणि 7वं तास तुरीचं असतं. तर त्या दोन तुरीच्या ओळीमधलं जे अंतर भरतं तर ते 10.5 फूट अंतर भरतात. 2 ओळीमधलं अंतर तुरीच्या 10.5 फूट असतं. आणि माझा तुरीचा बियाण्याचा रेशो आहे मॅक्झिमम 700 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकर. या बर. प्रमाणात मी बैलाच्या तिपणीनेच पेरणी करतो. बर. त्याच्यामुळं बियाणंही कमी वापरलं जातं
आणि झाडाला योग्य असा स्पेस मिळतो जमिनीमध्ये आणि वरती. त्याच्यामुळं झाडाला बहरायला आणि ब्रँचिंग व्हायला स्पेस मिळाल्यामुळं ब्रँचिंग सुद्धा चांगलं होतं आणि जास्त मुळ्यात मुळ्या न गेल्यामुळं त्यांना अन्नद्रव्याचा सुद्धा पुरवठा चांगला होतो. तुमच्याकडे शेती किती आहे म्हटलं? माझ्याकडे एकंदर 22 एकर शेती आहे. माझ्या 22 एकरामध्ये 5, 5.5 एकर, 6 एकर जे आहेत शेताचे तुकडे जे असतात, बारे म्हणतो आपण त्याला. ते Yes. लहान मोठे बारे असतात. त्या हिशोबानं साधारण 5 एकर किंवा 6 एकर असं तुरीचं क्षेत्र असतं. उर्वरित सोयाबीन प्लेन सोल सोयाबीन असतं. त्याच्यामध्ये पुढे चना आणि गहू आणि काही क्षेत्रावर साधारण 4 ते 5 एकर क्षेत्रावर माझी हळद असते. बरोबर. आता तुरी फुलावस्थेत आहे आणि अनेक हा, शेतकऱ्यांची यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे तुरी चांगल्या आलेल्या आहेत, फुलात आहेत. आणि मात्र शेतकऱ्यांना हा, काळजी आहे की आता वातावरण बदलतंय. तर तुम्ही तुमच्या तुरीचं हा. नियोजन कसं करता? म्हणजे पाणी देण्यापासून ते फवारणीपर्यंत आणि तुमचं उत्पादन काय राहतं? जेणेकरून इतर शेतकऱ्यांना तुम्ही जे करताय ते अनुकरण करायला मिळेल. तुरीमध्ये एक माझ्या निरीक्षण किंवा माझे जे प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यावरून अनुभवाने माझा एक अशा लक्षात आलाय की हं, तूर हे जे पीक आहे पाणी आणि खताला अतिशय संवेदनशील असं पीक आहे आणि खत आणि पाणी जर तुम्ही योग्य वेळी दिल्या गेलं तर त्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रतिसाद देतं आणि आपलं उत्पादन सुद्धा वाढतं. बरं. सुरुवातीला पेरणीच्या वेळेस अगदी थोडीशी खताची मात्रा दिली जाते सोयाबीन सोबत आणि ज्यावेळेस सोयाबीनची पक्वता होते आणि पानगळ व्हायला सुरुवात होते, पान पिवळे होऊन पानगळ सुरुवात व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस पावसाळी वातावरण असतं, कधी कधी मध्ये पाऊस होतो आणि बरोबर. त्या काळामध्ये पावसाचा हात बघून त्याला दुसरा खताचा डोस साधारण तुरीच्या ओळीच्या 1.5 ते 2 फूट अंतरावरून जे संयुक्त खत आहे ज्याच्यामध्ये तिन्ही घटक आहे NPK, अशी हं, खताची मात्रा पावसाचा अंदाज जमीन ओली पाहून त्याला दिला जातो. त्याच्यामुळं त्याची जे व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे कायिक वाढ ही अतिशय चांगल्या तऱ्हेने जोमाने होते आणि सोयाबीनच्या काढणीनंतर लगेच 10-15 दिवसात त्याला हलकसं ओलीत पाळी देतो. अनेक शेतकऱ्यांना हलकं पाणी आणि तुम्ही जे सांगताय ते हलकं पाणी थोडं वेगळं आहे. म्हणजे तुमच्या याच्यामधून असं दिसतं की तुम्ही एका एकराला किती वेळात पाणी देता? 1 एकर पाणी देण्यासाठी जे हलकं तुरीला पाणी देता त्याला किती वेळ लागतो? मग तसा वेळेचा तर तसा काही उल्लेख करता येणार नाही कारण जी लाईनचा असते मध्ये-मध्ये कधी लाईन जाते येते, जाते येते त्याच्यामुळं. परंतु पाणी देण्याची जी पद्धत आहे, येस. की 2 ओळीच्या मधला जो भाग आहे साधारण म्हणजे 10.5 फुटावर 2 ओळीचं जर अंतर आहे, तर त्याच्यामध्ये 5 फुटावर दोन्ही साइडने अंतर सोडून हं, मधल्या स्पेसमध्ये आपले स्प्रिंकलरचे जे पाईप आहेत, ते पाईप अंथरून घ्यायचे बरोबर. आणि एका पाईपाचा जो 20 फुटाचा जो स्पेस आहे, मागचा पाईप काढल्यानंतर पुढच्या पाईपापर्यंतच पाणी साधारण 4-5 फूट तिथपर्यंत जायचं राहिलं, त्याच वेळेस मागचा पाईप परत काढायचा, दुसऱ्या ओळीत असेंबल करायचा आणि तेवढंच फक्त एक हलकसं ओलीत फक्त ती जमीन ओली करायची बरोबर. आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे, की आपले जे लिटरेचर वाचण्यात आले शेतीबद्दल किंवा वनस्पती शास्त्रामध्ये, की त्याच्यामध्ये वाचण्यात आलेलं आहे, की कुठल्याही वनस्पतीला तुम्ही त्यांना मुळं जितके झाडापासून अंतर नेसाल, जितके अंतर दूर नेले, तितक्या त्याला जमिनीमधला अन्नद्रव्याचा त्याला वापर करता येतो किंवा मिळतात. बरोबर. आणि त्याच्यामुळं होतं काय, की हे जे मध्यंतरी मध्ये पाणी दिलं आणि मुळांचा नैसर्गिक गुणधर्म आहे, की पाण्याच्या शोधामध्ये जाणे. आपण जर त्या वनस्पती जे झाड आहे, जे पीक आहे, त्याच्यापासून जेवढं अंतर जर पाणी दिलं आणि मुळांना त्या तिथपर्यंत नेण्याचा जर प्रयत्न केला, जास्त दूर अंतरावर, तर जास्त अंतरावरची त्यांना अन्नद्रव्य त्यांना मिळतील आणि जास्त अन्नद्रव्य मिळाल्यामुळं साहजिकच त्याला फलधारणा ही जास्त होणार. हा नैसर्गिक नियम आहे. बरोबर. त्यानुसार मी जास्तीत जास्त अंतरावर पाणी देतो. ज्या तुरीचं जे कॅनोपी जे आहे, कॅनोपीपर्यंत त्याचे अन्नद्रव्य घेणाऱ्या ज्या मूळ असतात, ते कॅनोपी जी जे 12 वाजता जिथे ज्या ठिकाणी झाडाची सावली पडते,
त्या सावलीचा जो एंडिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी अन्नद्रव्य घेणारी मुळं असतात. आणि नेमकं त्या मुलांना आपण जास्तीत जास्त दूर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एक माझा अनुभव आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे पाणी देताय तुरीला, तर ते खोळाजवळ देत नाही. तर तुरीच्या अजिबात नाही. झाडापासून जवळपास 5 फूट अंतरावर आणि ती पाणी देताना तुम्ही पूर्ण शेत भिजवत नाही. आणि ते स्प्रिंकलरच्या पाईपनं पाणी देताय आणि स्प्रिंकलरच्या पाईपनं पाणी देताना तुम्ही एक एक पाईप म्हणजे संपूर्ण एका धुऱ्यापासून ओलीत करत म्हणजे दांड सोडायचं आणि शेवटपर्यंत पाणी जाऊ द्यायचं, असं न करता तुम्ही 20-20 फुटाचे टप्पे पाडताय. बरोबर? बिलकुल, राईट. बिलकुल. आणि त्यामुळे कमी वेळेत जास्त क्षेत्र ओलीत होते. साहजिक आहे की कुठे इलेक्ट्रिसिटी नसते. पण समजा इलेक्ट्रिसिटी असेल पूर्ण वेळ, तर 1 एकर भिजवायला तुम्हाला किती वेळ लागतो? अंदाज. एकदम म्हणजे आपलं जे रेग्युलर दांडाने पाणी देतात, त्याच्या हां, निश्चितच 50% कमी पाणी लागतं आणि कमी वेळात ओलीत होतं तेवढं. बरोबर आहे. म्हणजे 50% पेक्षाही कमी पाणी लागत असावं, एक माझा अंदाज आहे. आपण मेजरमेंट तर नक्की काही घेतलं नाही, पण एक अंदाज आहे की 50% पेक्षा सुद्धा कमी पाणी लागत असावं. कारण पटपाण्याने दिलं, या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला जमिनीमध्ये खूप पाणी मुरत चालतं आणि बरोबर आहे. पाण्याचा सुद्धा अपव्यय होतो आणि अतिरिक्त ओलाव्यामुळं त्या पिकाला जी वापसा कंडिशन आहे, ती वापसा कंडिशन न मिळाल्यामुळं त्या मुळांचं कार्य बंद पडतं आणि झाडाचा विकास जो आहे, फलधारणेचा, फुलधारणेचा, हा सुद्धा पुढे ढकलला जातो. एवढ्या पाण्यावर तूर येते? बिलकुल येते. माझं उत्पादन या पद्धतीने मी एकरी 9-9.5 क्विंटल पर्यंत माझं उत्पादन आहे. बरोबर आहे. आणि एखाद्या आता वर्षी जर वातावरण फारच खराब असलं तर 5, 5.5-6 क्विंटल निश्चितच मला उत्पादन मिळतं. पण चांगलं जर पोषक वातावरण जर मिळालं तर 9 क्विंटलच्या वर माझं एकराला उत्पादन मिळतं. बरोबर आहे. आता तुम्ही तुरीला असे किती पाणी देता? मॅक्सिमम 2 पाणी देतो मी. हा बरं, आता पहिला फ्लॅश पकडायच्या अगोदर एक पाणी दिलं बरं, आणि फ्लॅश पकडल्यानंतर जे साधारण शेंड्यावरची जी फुलं आहेत 10-15% फुलं राहिली आणि बाकीच्या पूर्ण पापड्या तयार झाल्या आणि शेंगा तयार झाल्या. तर बरं, त्यावेळेस गरजेनुसार पानाची अवस्था, पानाचा जो कलर असतो, तो तुम्हाला पिकाशी बोलण्याची जर हे माहिती झाली, बरं. पिकाशी संभाषण करण्याची जर तुम्हाला त्याच्यातनं ज्ञान जर प्राप्त झालं, तर तुम्हाला ते पीक जर पाणी मागत असलं, तर ते तुम्हाला चटकन दिसता क्षणीच लक्षात येतं, की पाण्याची आता पिकाला आवश्यकता आहे का? आणि जर पुढच्या वेळेस, ज्यावेळेस माल भरणीची अवस्था आहे, दाणे भरणीची अवस्था आहे, त्यावेळेस शक्यतो माथ्याची जमीन असल्यामुळं मला एक हलकसं जसं सुरुवातीचं पाणी दिलं त्याच पद्धतीचं एक पाणी देण्याची आवश्यकता पडते. आणि जे जनरली जे थंडे शेतं आहेत किंवा थोडासा डाऊनल एरियामधले शेतं आहेत, तर त्यांना एक पाणी सुद्धा सफिशियंट होईल असं मला वाटतं. बरोबर. आता तुमच्या पिकावर जे काही किडी येतात, रोग येतात, याच्यासाठी तुम्ही काय-काय करता? किती फवारण्या करताय किंवा काय काय फवारणी करता? आणि ज्यामुळे तुम्हाला उत्पादन जे तुम्ही सांगताय, की सीझन जर चांगला असेल, तर 9 क्विंटल पर्यंत जातं, 10 क्विंटल पर्यंत जातं. माझ्या तुरीवर सोयाबीनच्या नंतर, सोयाबीनच्या वेळेस तर सोयाबीन सोबत 1-2 ज्या लाईट हलक्याशा फवारण्या होतातच. आणि बरं, त्यावेळेस तशी काही आवश्यकताही गरज नसतेच. कारण बरोबर. त्याला कुठलाही फ्लॅश नसतो किंवा वाढीची अवस्था असल्यामुळे त्याला तुरीला फवारणीची त्यावेळेस आवश्यकता नाही. परंतु सोयाबीन सोबत आपोआपच ती फवारणी होऊन जाते. परंतु सोयाबीन निघाल्यानंतर ज्यावेळेस जर सुरुवातीला पानं गुंडाळणारी अळी वाटली, म्हणजे त्याला अंडरण्याची अवस्था, हं, ज्याला नेमकेच थोडेसे बोंडासारखे पकडतात बारीक-बारीक बाजरीसारखे. त्या बरोबर. त्या त्या धरण्याच्या अगोदर जर पाने गुंडाळणारी जर अळीची दिसली, सुरुवात थोडासा प्रादुर्भाव जर दिसला, तर एक हलकसं आपलं एक साधारण अळीचं नाशक औषध, कीटनाशक, त्याच्यासोबत बुरशीनाशक आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स यांचा एक स्प्रे घेतो आणि बरं, ज्यावर फुल फ्लॅशमध्ये तूर येते. हे पूर्ण कळ्या, काही अंडरण्याचे शेंड्यावरचे जे बारीक बोंड पकडतात आणि काही फुलावस्था असते. त्यावेळेस एक चांगल्या कीटकनाशकाचा स्प्रे, त्याच्यासोबत 22 टीन किंवा जे नाव सांगण्यापेक्षा एक बुरशीनाशक कुठलंही वापरा आपल्या चॉईसनुसार. बरोबर. आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स त्याच्यासोबत आणि शक्य झालं तर प्लॅनोफिक्सची आवश्यकता वाटली, ढगाळ वातावरण असलं, तर थोडं-थोडं प्लॅनोफिक्स त्याच्यामध्ये
फुलांची गळ होऊ नये म्हणून त्याच्यासोबत वापर करतो. बरं. तुरीवर आपल्या किती फवारण्या होतात? सरासरी 3 स्प्रे होतात. हा झाला म्हणजे पहिला स्प्रे अंडरण्याच्या अवस्थेत, दुसरा हं, फ्लॅश पकडायच्या अवस्थेत आणि तिसरा ज्यावेळेस जवळपास 75% शेंग पापडी पकडते आणि 15-20% 25% फ्लॉवरिंग असतं. त्यावेळेस शेवटचा एक स्प्रे मारला, की शक्यतो हाय मॉलिक्यूल घेतल्यानंतर या 2 स्प्रेमध्ये जे मागचे 2 स्प्रे आहेत, या 2 स्प्रेमध्ये तुमचं पूर्ण कव्हर होऊन जाईल आणि त्याच पद्धतीनं माझं नियोजन असतं. बरोबर. आणि एखाद्या वेळेस मागच्या वर्षी जशी थोडीशी आपत्कालीन परिस्थिती आली होती, की 17-18 नोव्हेंबरला खूप पाऊस झाला आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसात एवढा भयंकर अळीचा अटॅक आला होता, की एकही शेंग बिना अळीची नव्हती. तरी बरोबर. सुद्धा माझ्या तुरीवर जसा बाकीच्यांच्या शेतात अटॅक होता, तेवढा अटॅक माझ्या शेतात नव्हता. तरी मला 5.5 क्विंटल पर्यंत मागच्या वर्षी सुद्धा एवढ्या आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा 5.5 क्विंटलचं मला उत्पादन एकराला मिळालं. बरोबर. आता डॉक्टर साहेब आपण डॉक्टर पण आहात. आता डॉक्टर की आपली चालू राहते का आपण पूर्ण वेळ शेतकरी म्हणूनच आहात? नाही, आता जेव्हापासून आमची शेताची विभागणी झाली, तेव्हापासून मी पूर्ण वेळ शेती करतो. कसं बरं. आहे, की कुठलंही एक काम करायचं आणि तेच व्यवस्थित करायचं. 10 बरोबर. कामं करून 10 ठिकाणी तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्यापेक्षा एक करायचं आणि चांगलं करायचं. बरं. त्याच्यामध्येच आपण जास्तीत जास्त पूर्ण वेळ आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन त्याच्यामधूनच जास्तीत जास्त कसा फायदा मिळवता येईल, या पद्धतीनं मग मी पूर्ण वेळ माझं करिअर शेतीमध्येच करायचं ठरवलं आणि बरं. त्याच पद्धतीनं आजही चालू आहे. नक्कीच. आपण म्हणजे एखाद्या तरुणाला लाजवेल अशी उत्कृष्ट पद्धतीनं 22 एकर शेती आहे. परंतु त्यामध्ये वेगवेगळी पिकं, वेळेवर नियोजन करून एकदम चांगल्या प्रकारे आपण उत्पादन पण घेताय. सोबतच मी पाहिलंय, की आपण मागलं आपल्याला काही अवॉर्ड पण मिळालेले आहेत. तर त्या अवॉर्ड बद्दल पण सांगा. हो. कशासाठी मिळाले आणि कोणाकोणाच्या हस्ते मिळालेले? मला प्रामुख्यानं जर सांगायचं असलं तर महाराष्ट्र शासनाचा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार मिळालेला आहे 2017 मध्ये. त्याच्या अगोदर आणि तो आपल्या महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, त्याच्यानंतर जिल्ह्याचे आत्माचे पुरस्कार आहे. एक जळगावचा कृषी रत्न, एक सामाजिक संस्था आहे, त्यांचा कृषी रत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि शक्यतो मी नॉमिनेशन सहसा कुठं पाठवत नाही. बरोबर. कारण नॉमिनेशन पाठवा, फाईल तयार करा आणि तिकडे पाठपुरावा करा. बरोबर. त्याच्याऐवजी माझा उद्देश हाच आहे, की मला शेतीतून 4 पैसे जास्त मिळाले, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. एकदम बरोबर. मी पण आपल्याकडे जेव्हा नेहमी पाहतोय, आपण अनेक WhatsApp ग्रुपमध्ये असता, चांगले कमेंट्स करता, शेतीचा गाढा अभ्यास पण आहे. आणि मला असं दिसलं, की आपण कुठेही प्रसिद्धीच्या मागे जात नाही. रिअल जे आतमधलं वर्क आहे ते तुम्ही करताय आणि तुमचं पाहून अनेक जण त्यापासून धडा पण घेतायत. अनेक अधिकारी पण तुमच्याकडे पाहून म्हणजे तुम्ही जर एखादा शब्द बोललात, तर हे खरं आहे किंवा हे शेतामध्ये घडतंय. अशा प्रकारे लोक विश्वास ठेवतायत आणि त्यानुसार तुमच्या माध्यमातून तो संदेश इतरांना सुद्धा मिळत असतो. आणि रिअली तुमचं जे वर्क आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये करताय जे प्रसिद्धीसाठी नाही, परंतु इतरांना मार्गदर्शक आहे. त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. फक्त या प्रसंगी एक सूचना शेतकऱ्यांना, आता हा मेसेज येस, शेतकऱ्यापर्यंत, ही क्लिप शेतकऱ्यापर्यंत जाणार आणि येस. काही हळदीचे शेतकरी सुद्धा ही क्लिप बघणार. तर तेव्हा बरोबर. माझी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, की यावर्षी सलग पाऊस 2 महिने कंटिन्युअस पाऊस होता आणि सूर्यप्रकाश कसाच मिळाला नाही आणि सतत जमीन ओली राहिल्यामुळं यावर्षी हळदीच्या मुळामध्ये अतिशय प्रॉब्लेम तयार झाले आणि ते वॉटर लॉगिंगमुळं मुळीचं कार्य थांबलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी मूळ कुजण्याची सुरुवात झाली आणि मूळ कुजण्याची सुरुवात झाल्यामुळं त्या ठिकाणी कुजण्याचा जो वास येतो आणि तो वास आल्यामुळं जी कंदमाशी आपल्या पानावर दिसते हळदीच्या, ती कंदमाशी ज्या ठिकाणी कुजण्याचा वास येतो, त्या ठिकाणीच ती अंड टाकते आणि त्या ठिकाणी अंडी टाकल्यामुळं त्या ठिकाणी भरपूर अळ्या तयार होतात आणि आपलं हळदीचं अतोनात नुकसान करून सगळं कंद खाऊन टाकतात. अशी परिस्थिती यावर्षी अतिशय खूप भयानक प्रमाणात आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, की आपण आपापल्या शेतामध्ये हळद असेल, तर त्याच्या मुळा बघाव्या. पांढऱ्या मुळा व्यवस्थित पांढऱ्या आहेत, की पिवळ्या लाल झाल्या. पिवळ्या लाल झाल्या असतील,
तर माझा नंबर आहे, या नंबरवर आपण संपर्क करा किंवा तज्ञ जी मंडळी आहे आपल्या भागामध्ये, केव्हीके असेल, विद्यापीठ असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, यांच्याशी संपर्क करून त्याच्यावर त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर यातून नुकसान होत असतं. येस, आपला नंबर पण एकदा सांगा. माझा नंबर 9146888168. नक्की 91 46 88 81 68. नक्कीच. आपला आपण दिलेला हा संदेश खूप मोलाचा आहे हळदीबाबतचा. तुरीबाबत काही संदेश द्याल इतर शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांनी डाळ वर्गीय पिकावर जे आज जे उत्पादन आहे याच्यापेक्षा कसं जास्तीत जास्त काढता येईल आणि पिकाचं व्यवस्थित कसं नियोजन करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा आणि कमी क्षेत्रात जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये कसं उत्पादन काढता येईल यासाठी प्रयत्नरत असावा. आपण खूप छान प्रकारे या ठिकाणी माहिती दिली. आपले अनुभव पण सांगितले आणि आपला जवळपास 35 वर्षाचा जो शेतीचा अनुभव आहे, आपण इथं 35 मिनिटांमध्ये देण्याचा प्रयत्न केला, जे सोपं काम नाहीये. परंतु नक्कीच आपल्याशी गप्पा मारताना, याबाबत चर्चा करताना खूप चांगलं वाटलं. हा संदेश YouTubeच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा मी पोहोचवणार आहे आणि नक्कीच इतर शेतकरी सुद्धा आपलं मार्गदर्शन घेतील, हा YouTubeचा व्हिडिओ पाहतील आणि ते सुद्धा त्यांच्या शेतामध्ये आपल्यासारखे नवनवीन प्रयोग करतील, तर त्यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि आपण इथं आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.